नमस्कार मंडळी, कशा आहात? नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आपल्या गावात शिमग्याचा सण झाला, त्याच्यानंतर आमच्या गावात अशी प्रथा आहे की खेळे येतात. बेसिकली निशाण घेऊन येतात. प्रत्येकाच्या घरोघरी जातात निशाण घेऊन, आणि अशी प्रथा आहे. तर मस्त ढोल ताशा वाजवत वाजवत मस्त येतात. लास्ट इयर पण आलेले, मी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला लास्ट इयरचा. ह्या वर्षी पण आपण गावात आहोत शिमग्यासाठी. तर कोकणी माणूस गावाला येतो सुट्टी काढून, आणि आता ते येत आहेत. असं पुढच्याच घरात आहेत, तिकडे वाजवत गेलेत. आता तिथून मग नंतर आपल्या इकडे येतील. तर तयारी वगैरे सगळं झाली आहे, रांगोळी काढून झाली आहे, पाट वगैरे सगळं ठेवून झालेलं आहे. त्यानंतर ते लोक येतील, निशाण लावतील, असं ढोल ताशा वाजवत येतील. तर ती एक मजाच वेगळी असते. तर ह्या व्हिडिओमार्फत, या ब्लॉगमार्फत ती मजा मी तुम्हाला सुद्धा देणार आहे. ये मजा मैं तुम सबको देना चाहता हूँ. तर आता येतील तेव्हा मग तुम्हाला मी दाखवतो. तोपर्यंत स्टे ट्यून आणि पूर्ण व्लॉग बघा. सो इकडे अशी रांगोळी काढून ठेवली. ही अशी मस्तपैकी अशी रांगोळी काढली. ह्याच्या खाली सुद्धा स्वस्तिक काढलेलं आहे. इथे खाली हा स्वस्तिक काढला आहे. इथे पण 2 स्वस्तिक काढलेले आहेत इथे. आणि त्यानंतर इकडे येऊन ते असे निशाण उभे करणार आहेत. असे त्रिशूल असतात एक, आणि ते इकडे असे उभे करतील. आता येतील. सो आपण वाट बघूया त्यांची आणि स्टे ट्यून राहूया. तर आता हे समोर दिसतं तुम्हाला, ही गावातली मंडळी आलेली आहेत ढोलताशा वाजवत. आपला हा लहान चिमुकलासुद्धा फुल मस्त ढोलताशा वाजवत येतो आहे. आता पाठी हे जे तुम्हाला दिसतं आहे दादांच्या खांद्यावर, ते आहे निशाण, जे देवळातून आलेले आहेत आपल्या घरी. बघा, मगाशी तुम्हाला जो मी पाट दाखवला, रांगोळी काढली, इकडे त्याच पाटावर निशाण उभे केले जातात. मग आता इथे आई पूजा वगैरे करून घेईल, मग गुरुजी गारणं सुद्धा घालतील. मग आता ते तुम्हाला सगळ्यांना दाखवलं दिसेल. मान्यता करून घे. काय देवा लेकरांच्या राठीवर पाठीवर कुटुंब लेकरं असं भाग परदेशी, इकडे इकडे कोणताही अंचित असेल, चूक असेल, झूक नाक घात असेल, बसव समजाव. त्यांच्या भागाप्रमाण वसा तुला मुळाची माझी चालू झाले ठिकाण गावच्या बाजू आणा. तर आपली पूजा झाली, गारणं पण घालून झालं इकडे, आणि आता आपली मंडळी निघाले निशाण घेऊन रिटर्न. आता बाजूच्या नरेश काकांच्या बंगल्यात जाणार आहेत. मग तिकडे निशाण ठेवतील, गारणं घालतील, मग थोड्या वेळ जरा आराम विश्रांती करतील, जेवण वगैरे घेऊन मग पुढे निघतील दांड्यावर.
अवकाळ भावाने बारा बाजाचा मत धाडली थळा थळाचा मत सांगतो रात्रीचे मालका बाबा बाबा या जनावरचा आवडलं बघा घ्या तुमच्यावर तुमचं नाही नेणार शिमग्यामध्ये गावाला येऊन गोमूचा नाच नाही बघितला तर आपला शिमगा अधुराच राहतो आणि ह्यावेळी सरप्राईजनी आपल्या घरी आली आहे गोमू. आपण नेहमी लवकर निघून जातो घरी निशाण लावून झाले, पण यावेळी सुट्टी होती म्हणून आपण थांबलो आणि आपल्याला हा गोमूचा नाच बघायला भेटला. तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हा गोमूचा नाच बघून फुल आनंद घ्या. तर अशा प्रकारे हा साजरा केला जातो आपल्या गावात शिमग्याचा सण. आणि कोकणात आपल्या आधीची जनरेशन, आपली 90ची जनरेशन आणि जी जेनझी जनरेशन बोलतात ते सुद्धा ही प्रथा खूप आवर्जून खूप मनापासून सांभाळतात आणि ह्या प्रथेचा आनंदसुद्धा घेतात. हे बघूनच खूप आनंद होतं की आपला कोकण खरंच एक सोनं आहे आणि तिथे राहणारी प्रत्येक माणसं सोन्यासारखी असतात.
राजा हे माझ्या आईशी भराडणे तो राजे रेश्वराकर राजे भावकायचा घे मत चव्हाट्याचा घे मत शरापाचा घे मत एक मत एक राट करून सिकंदर देवी पासून दुर्गा देवी पासून दर्या पिरापर्यंत जो नाचणेकराचा मालक भराडणीच्या मतान भराड्याची घाटी उतारला जो मालक हो राजे चालवणारो नांदवणारो दुःख हटवून सुख भेटवणारो मालक हो राजे हा जो सुधीर पंगेरकर आणि हा श्रीफळ ठेवलेला तो जेव्हा पावन करून घे येतात अर्धेशात परिषद जातात येतात हे त्यांचा धंदो व्यापार होऊन दुनियाची मर्जी बसून शहरात सवाशेर मिळून देतात कोण तरी त्यांच्या जीवावर ते शत्रू होय त्याला भोग देऊ नको जसं देवा आजपर्यंत तू सांभाळ केलं त्याप्रमाणे सांभाळ करतात एकंदर त्यांच्या घरादाराचे मुला माणसाचे झाडा माडाचे केल्या कर्तव्याचे ह्या मितीपासून पुढच्या मितीपर्यंत आडीबंद रखवाली धर आणि असो देवा त्यांचं आनंद चालव. तुम्हाला हा आपला ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. पुन्हा भेटीन काहीतरी असंच नवीन घेऊन तुमच्यासाठी पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.